हाय मंडळी, आम्ही कशाची भाजी आणले बघा आज. हे बघू शकता तुम्ही, छान ओळखा बरं कशाची भाजी आहे. टाकळाची भाजी का? मी ना आज बाहेर गेले होते. बाहेर गेलं म्हणताना कसं मला थोडंसं भाजी दिसली तिथे टाकळाची. आणि कोण कसं कोणत्या भागात टाकळ म्हणते, कोण तरवाटा म्हणते. आमच्या भागात आम्ही तरवाटा म्हणते. तुमच्या भागात तुम्ही का म्हणतोय काय नाही ते सांगा. तेव्हा त्या औषधाची बाटली आहे ती 3 औषध आणलंय माझ्या मणक्यासाठी. मणका दुखत होता पण गेलो होतो औषध आणायला. मग तिथं भाजी दिसली म्हणून ती भाजी घेऊन आले मी. मग हे बघा कढईत ठेवले. कढईत तेल टाकलं, थोडंसं लसूण अवबड चेचून टाकलं. आणि कांदा जास्त मोठा बी नाही जास्त बारीक बी नाही, तेवढाच मिडियम कांदा होता. मग कांदा चिरून घेतलं हे बघा असं. आणि ते कांदा पण चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. कसं कांदा जरा लाल होईपर्यंत परतून घेतला ना, त्या कांद्याचा वास पण जाते, उग्र वास येत नाही कांद्याचा. आणि दाताखाली करकर बी लागत नाही, काही नाही. त्याच्यामुळं असं चांगलं थोडंसं परतून घ्यायचं कांद्याला लालसर होईपर्यंत. हे बघा असं मी परतले तसं परतून घ्यायचं. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही तिखट वापरू शकता. लाल तिखट म्हणा किंवा हिरवी मिरची पण तुम्ही वापरू शकता. मी काय हिरवी मिरची वापरलं नाही, हे लाल तिखट वापरले. कलर बघा कसं भारी आले. आणि मी तुरीची डाळ घातली. तुमच्याकडं जे डाळ अवेलेबल असेल तर तुम्ही हरभऱ्याची तुरीची डाळ कुठलीही घातली तरी चालते. मग त्याला खरं तर तुरीची डाळ चांगली लागते म्हणून मी तुरीची डाळ घातले. हे बघा पेंडपाला कसं मस्त असं दिसते. गावाकडचं पेंडपाला कुठे बी प्रवासात केलं तर आपल्याला खायला छान लागते असं ते हे पेंडपाला. नंतर थोडंसं झाकण ठेवून मी डाळ वाफवून घेतले. कसं भिजलेली जरी असले तर थोडी वाफवूनच घ्यावं लागते. त्याच्यामुळं ते छान मऊ होते. मग ते मऊ झालं ना चांगलं लागतं. आणि हे बघा मी भाजी कसं तर ते टाकळाची भाजी म्हणतात ना, ते थोडंसं शिजवून घेतलं. ते मीठ टाकून शिजतानाच मीठ टाकलं. ते असं कलर बदलला त्याचा. आणि कलर बदलतेच त्याचा म्हणा, शेवग्याच्या भाजीचं म्हणा, ह्याचं म्हणा, शिजवताना कलर बदलतं ह्याचं. मग त्याचं कसं शिजून थोडंसं पाणी काढल्यावर त्याचं उग्र वास जाते, वास येत नाही काय नाही. खायला चव लागतं तोंडामध्ये भाजी. आणि कसं माणसाचं पोटाचं जर आजार असला, पोटदुखी असली, पोटदुखाचं कमी व्हायला मदत होती. लेकराला जंत झाले ना लहान मुलांना ते खायला चांगलं असते. लहान मुलांना खाऊ घातलं ते जंत पडण्यास मदत होते. आणि सारखं नियमितपणे खाल्लं ना ते माणसाची चरबी असली तर चरबीसुद्धा झडण्यास मदत होती. आणि आपण का सारखं भेटत नाही सोडा, आपल्याला वर्षातून एक बार खातो आपण. त्याच्यामुळं सगळ्या आजारावर बी म्हणा गुणकारी उपाय आहे. ही चांगलं असतं शरीराला खायला. आपलं पोट साफ होतं, आरोग्य नीट राहतं. छान असं गुणकारी भाजी असते ही खायला. ही भाजी कोण कोण खाल्ले काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. वर्षाला एक बार येते आम्ही खाता. व्हिडिओ कसा वाटला जाता एक लाईक करा.